आवडतो माझा अथांग सागर अथांग पाणी निळे। असं जिथपर्यंत आपली नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त निळे पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच याला नाथसागर असं म्हटलं जातं। हा नाथसागर आता 90% भरलाय। काही वेळातच यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। पालकमंत्री आहेत ते या ठिकाणी जलपूजन करतायत। ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि जायकवाडी खरं तर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल यासह 300 खेड्यांची तहान भागवतो। याचबरोबर उद्योग जे मोठे उद्योग आहेत हे उद्योग देखील या ठिकाणी यावरती चालतात। त्यामुळे जायकवाडी हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि या धरणाचं जलपूजन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे। सोबत जिल्हाधिकारी आहेत, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आहेत। पालकमंत्री म्हणून अशा पद्धतीचं जलपूजन करणं हा किती आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी। नाही, खरं म्हणजे मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काही करार केलेला आहे, नवीन कंपन्या आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यासाठी एक फार मोठा संकेत आहे। पाण्याशिवाय रोजगार उपलब्धी आणि उद्योग खाता आणि मी भाग्यशाली आहे का मी औरंगाबादचा पालकमंत्री कधी होऊ शकलो नाही, परंतु संभाजीनगर जिल्ह्याचा पहिला पालकमंत्री होण्याचा सन्मान मला मिळाला आणि त्या सन्मानाच्या माध्यमातून आज मी जलपूजन केलं। याचा निश्चित मला आनंद आहे। मराठवाड्यासाठी हा धरण एक आकडा वेगळा, शेतकऱ्यांसाठी असेल, पिण्याच्या पाण्याचा गावकऱ्यांसाठी असेल, एक फार मोठा संदेश इथून जातो का हे भरलेलं धरण जितकं पाहिलं, आपण आताच सांगितलं काही नाथाची नगरी आणि नाथसागर या दोघांचा कदाचित आपण जे उल्लेख केला काही वाक्याने तो बरोबर आहे। याच्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये आपल्या महापालिकेचा जो पाणी पुरवठ्याची योजना आहे त्यालाही मोठा फायदा मिळेल असं मला वाटतंय। राजकारणासाठी भाषण करताना पाण्यात भिजणं आणि अशा पाण्यात भिजण्यातला फरक सांगा। हे खरं म्हणजे हे नॅचरल आहे, हे ईश्वर अल्लाह भगवानची देण आहे। पाणी पडला, धरण भरला आणि धरणाच्या पाण्याच्या लाटाने आमचं स्वागत झालं। हे खरं म्हणजे हे संकेत फार कमी लोकांच्या भविष्यामध्ये आयुष्यामध्ये येतात आणि ती संधी मला मिळाली। 15 दिवसात धरण भरलंय 4% वरून 90% किती दिलासा मिळालाय जिल्हाधिकारी म्हणून सांगा। नाही, निश्चितच पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा, उद्योगाला लागणारं पाणी आणि भविष्यात शेतीला लागणारं पाणी याचा प्रश्न सुटलेला आहे। त्यामुळं जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही निश्चित आनंदी आहोत। आपण पाहतोय की हा नाथसागर आहे आणि हा पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि निश्चितप्रमाणे आपण जर पाहिलं तर एक लाट या ठिकाणी येते आणि पूर्णपणे ओलं कसं करून जाते हे आपण पाहतो आहोत आणि जलपूजन झालंय। कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।